ख्रिस्ताताई प्रीतीच्या बंधू भगिनींनो, या दुपारच्या वेळी आपण ह्या वेदी भोवती एकत्र झालेलो आहेत आणि आज आपण खास करून ख्रिस्त सभा आज संत आंद्रे याचा सण साजरा करतात. संत आंद्रे याच्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये बरंच काही लिहिलेलं नाही, पण जे काही लिहिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. ही व्यक्ती एक अशी व्यक्ती आहे ज्याने 2-3 लोकांना येशू ख्रिस्ताची ओळख करून दिलेली आहे. प्रथमतः आपण पाहतो त्याला येशू ख्रिस्ताची ओळख कोणी करून दिली? बाप्तिस्माचा योहान त्याला ओळख करतो. येशू ख्रिस्त जात असताना त्याला पाहतो, ख्रिस्ताला पाहतो आणि संत योहान, बाप्तिस्माचा योहान त्याला म्हणतो की हे पहा देवाचे कोकरू चाललेले आहे, हा पहा देवाचा मेंढरा चाललेला आहे. आणि जेव्हा त्याला ओळख होते लगेच तो त्याच्या मागे होतो. ऑफकोर्स आजच्या ह्या शुभवर्तमानात तुम्हाला ते भेटणार नाही. जर तुम्ही योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जर वाचला तर तुम्हाला सविस्तर भेटेल की संत आंद्रू त्याच्या मागोमाग चालतो, जातो त्याच्याबरोबर राहतो आणि राहिल्यानंतर त्याचा अनुभव घेतो आणि मग तो पळत येतो आपल्या भावाकडे पेत्रसकडे आणि पेत्रसला सांगतो, चल आम्हाला मसाया भेटलेला आहे, मी तुला दाखवतो, चल. आणि तो त्याला घेऊन जातो आणि दोघं मग येशू ख्रिस्ताच्या मागं जातात. बंधू भगिनींनो, आपण नंतर सुद्धा पाहतो जेव्हा येशू ख्रिस्तानी चमत्कार करून 5,000 लोकांना भोजन दिलं, तेव्हा संत अँद्रू त्यांनीच एका मुलाला त्या मोठ्या गर्दीमधून एक मुलाकडे जे 2 मासे 3 मासे आणि काही भाकर होत्या, त्या मुलाला येशू ख्रिस्ताकडे तो घेऊन आला. तो संत अँड्रू होता. महत्त्वाचं काय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये जर दुसऱ्यांना येशू ख्रिस्ताविषयी किंवा शुभवर्तमानाविषयी सांगायचं असेल तर आपण स्वतः पहिला येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला पाहिजे. जर आम्हाला त्यांचा अनुभव नसेल, आपण जर त्याच्या सहवासामध्ये राहिलो नसेल, त्याची आम्हाला ओळख नसेल, तर आम्ही कदाचित दुसऱ्यांना काहीच सांगू शकणार नाही. अशा बऱ्याच वेळेला असं म्हणतात की जर कोण आमच्याकडे काही मागायला आला, कदाचित काही पैसे किंवा काहीतरी, तर आपल्याकडे ते हवं, ते आपल्याकडं हवं तरच आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. जर ते आपल्याकडे नसेल तर आपण दुसऱ्यांना देऊ शकणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आंद्र्याप्रमाणे आम्हाला जर दुसऱ्याला शुभवर्तमान प्रगट करायचं असेल, दुसऱ्यांना येशू ख्रिस्ताची ओळख करून द्यायची असेल किंवा येशू ख्रिस्ताकडे कुणाला दुसऱ्याला जर आणायचं असेल तर स्वतः पहिला येशू ख्रिस्ताची ओळख करून घेतली पाहिजे. आणि ही ओळख वैयक्तिकरित्या आपण करून घेतो. प्रत्येकाला ही ओळख वेगवेगळ्या रीतीने मिळतं, वेगवेगळ्या रीतीने आपण त्याला अनुभवतो, वेगवेगळ्या रीतीनं आपण त्याला पाहतो, वेगवेगळ्या रीतीनं आपण त्याचा एक वैयक्तिकरित्या अनुभव घेतो आणि मग आपण ठरवतो येशू ख्रिस्त आम्हाला कोण आहेत पाहते. आणि मग तसं आपण जाऊन दुसऱ्याला शुभवर्तमान प्रगट करून सांगतो. आजचं पहिलं वाचन महत्त्वाचं आहे. संत पॉल सांगतात चांगल्या रीतीनं, आजच्या पहिल्या वाचनामध्ये म्हणतात, जर तर तुमच्याकडे जर विश्वास नसेल तर तुम्ही शुभवर्तमान प्रगट करू शकत नाही. तुम्ही जर येशू ख्रिस्तावर किंवा परमेश्वरावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला शुभवर्तमान प्रगट करताच येणार नाही. तुम्ही फक्त तोंडाने वचनं बोलाल, तुम्ही तोंडाने सांगाल, तुम्ही
भरपूर काही म्हणाल, पण ती वचनं दुसऱ्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचणार नाहीत, कारण ती तुम्ही अनुभवातून सांगलेली नाहीत. आणि म्हणून संत पॉल आम्हाला विनंती करतात, तुमचा विश्वास खडतर आणि स्थिर असला पाहिजे. आणि जर तुमचा विश्वास स्थिर आणि खडतर असेल तरच तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता की खरंच मी येशू ख्रिस्ताला अनुभवलेलं आहे. आणि मग तुम्ही शुभ वर्तमान प्रगट करण्यासाठी मोकळे आहात. बंधू भगिनींनो, जर तर आपण संत फ्रान्सिस शावेरच्या जर फ्रान्सिस झेवियरच्या जर आपण जीवनामध्ये जर नजर मारली तर असंच काहीसं त्याच्या जीवनामध्ये घडून आलेलं आहे. तो असा एक श्रीमंत माणूस होता ज्याला भरपूर अहंकार होता. त्याला वाटायचं की जर तर आपल्याकडे पैसा असला, श्रीमंती असली किंवा आणि काही बरंच असलं किंवा आम्हाला पदवी असेल तर आम्ही देवालासुद्धा आमच्याकडे ओढून आणू शकतो असं त्याला वाटायचं. आणि बऱ्याच जणांना आम्हाला तसं वाटतं आमच्या जीवनामध्ये की आमच्याकडे सर्व काही वस्तू असल्या, मटेरियल थिंग्स असले की आम्हाला वाटतं की आम्ही देवालासुद्धा ओढून आणू शकतो त्या पृथ्वी तलावर. आणि फ्रान्सिस शावेरलासुद्धा तसंच वाटायचं. पण नंतर काय होतं, संत इग्नातीच्या सहवासामध्ये त्यांचं परिवर्तन होतं. आणि परिवर्तनानंतर हा माणूस भारतामध्ये येतो. आता ॲक्च्युली भारतामध्ये येणंसुद्धा त्याचं एक अचानक घडलेली कथा. त्याला भारतामध्ये येण्यासाठी निवडलं नव्हतं. दुसरा त्याचा सवंगडी बोबादिला नावाचा दुसऱ्या सवंगड्याला निवडलेलं होतं. त्याला यायचं होतं. पण तो माणूस लास्ट मोमेंटला म्हणतो आपण अचानक आजारी पडल्या कारणानं संत इग्नातीला न कळत नाईलाजास्तव फ्रान्सिस शावेरला पाठवावं लागलं इकडं. आणि पुढचं जे काय घडलं तो मोठा चमत्कार मी म्हणतो. आणि बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये असे बऱ्याच काही कहाण्या घडतात. आम्ही जर परमेश्वराचा जर अनुभव घेत असेल किंवा घेतलेला असेल तर तुमच्या जीवनावर तुम्ही नजर मारली तर तुम्हाला समजून येईल की अशी अनुभव सतत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आढळून येतील. अचानक काहीतरी घडतं. संत आंद्रेया आजच्या शुभवर्तमाने तुम्ही ऐकलंय, संत आंद्रेयाला आणि त्याच्या भावाला पेत्रसला येशू ख्रिस्त म्हणतात, चला माझ्या मागे या. अचानक घडलेली गोष्ट. आणि काही विचार न करता ही दोन माणसं त्याच्या मागून जातात, त्याची प्रेषित बनतात, त्याचा अनुभव घेतात. आणि एवढंच नाही, कालांतराने हा माणूस सिरिया, रशिया ह्या देशामध्ये भरपूर मिशनरी बनून त्याची परमेश्वराची शुभ वार्ता प्रगट करतो. आणि एवढंच नाही, शेवटी आपण पाहतो त्याला कुरसावर मारलं जातं. संत आंद्रेयाला कुरसावर मारलं जातं. आणि कसं कुरसावर मारलं जातं, असं की येशू ख्रिस्ताला आपण पाहतो या पद्धतीने कुरसावर मारलेलं आहे, पण त्याला क्रॉस फुली म्हणतो, फुलीप्रमाणे त्याला कुरसावर उलटं मारलेलं गेलेलं आहे. हे सर्व कशासाठी? फक्त परमेश्वरासाठी. आपण एकदा त्याचा अनुभव घेतला तर आपणाला खरोखरच समजून येईल की परमेश्वर कोण आहे. बंधू भगिनींनो, आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कसा अनुभव आपण त्याचा घेतला पाहिजे, त्याच्या प्रेमाचा अनुभव. संत फ्रान्सिस इथं येऊन पोचले ते येशू ख्रिस्ताच्या प्रेमापोटी. ते इथं फक्त त्यांच्या वडिलांनी त्याला पाठवलं होतं, पोपनी इकडं पाठवलं होतं म्हणून आले नाहीत फक्त, पण त्यांना येशू ख्रिस्ताचं प्रेम होतं. येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्यांना प्रगट करायची होती. येशू ख्रिस्ताचं प्रेम त्यांना सगळ्यांना द्यायचं होतं. आणि त्यांनी जे अनुभवलं ते सगळं आपल्या करण्यामध्ये दाखवून दिलं. बंधू भगिनींनो, आपण या नवीनामध्ये बरेच काही आमच्या आशा आकांक्षा घेऊन आलेलो आहोत. त्यांच्या मदतीनं आपण मागूया
की परमेश्वराने सर्व आमच्या आकांक्षा आशा पूर्ण कराव्यात. पण एवढंच नव्हे, सर्वात मोठी गोष्ट आम्हाला एक चांगले मिशनरी करावे. आम्ही संत पाऊल सांगतात त्याप्रमाणे आमचं जो आम्हाला विश्वास आमच्या वाडवडिलांनी आमच्या परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे, तो विश्वास खडतर व्हावा, बळकट व्हावा, शक्तिमान व्हावा. आणि आम्ही त्या विश्वासाने परमेश्वराची सुवार्ता सर्वत्र गाजवावी, प्रगट करावी. म्हणून आजच्या या दिवशी त्याच्याकडून कृपा आणि विशेष करून त्याचा आशीर्वाद या मिसा बलिदानामध्ये आपण मागून घेऊया.